Hello students, welcome to your online lectures. We are studying chapter 16, that is semiconductor devices. Today we are going to study ripple factor. The output of a rectifier consists of a small fraction of an AC component along with DC called as ripple. This ripple is undesirable and is responsible for the fluctuations in the rectifier output. Figure 16.6a shows the ripple in the output of a rectifier. रेक्टिफायरचा आउटपुट जे आहे इथं बायडायरेक्शनल आहे, आपल्याला माहिती आहे युनिडायरेक्शनल असणार आहे. रेक्टिफायरचा आउटपुट फक्त एका बाजूला पॉझिटिव्ह सायकल्स असतात. इथं आकृतीमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही सायकल्स दाखवलेल्या आहेत. प्रत्यक्षात रेक्टिफायरचा आउटपुट जे आहे त्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह सायकल्स असतात. आता ही जी व्हॅल्यू आहे इथून इथपर्यंतचं जे व्होल्टेज आहे हे स्टेडी आहे, म्हणून याला डीसी व्हॅल्यू म्हणायचं, डीसी व्होल्टेज. पण हा भाग जर प्रत्यक्षात जर बघितला तर करंट वाढतो आहे, वाढून पुन्हा डिक्रीज होतो आहे, झिरो होतो आहे, पुन्हा वाढणार आहे, मॅक्झिमम होणार आहे, झिरो होणार आहे. मग इथं या रेषेपासून वरचा जो काही भाग आहे जो फ्लक्च्युएट होतोय, खाली वर होतो आहे या पद्धतीने. मग इथून इथपर्यंतचा जो भाग आहे याला रिपल म्हणायचं. हे जे पल्सेस आहेत, हे जे काही फ्लक्च्युएशन्स आहेत तो एसी कंपोनंट आहे आणि या रेक्टिफायर आउटपुटमध्ये आपल्याला एसी कंपोनंट पण मिळतो आहे आणि डीसी कंपोनंट पण मिळतो आहे. The effectiveness of a rectifier depends upon the magnitude of ripple component in its output. A smaller ripple means that the rectifier is more effective. ज्या रेक्टिफायर मध्ये हा रिपल कंपोनंट लहान असेल त्याची परिणामकारकता जास्त असेल, म्हणजे तो जास्त चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. The ratio of root mean square value of the AC component to the value of DC component in the rectifier output is known as ripple factor. Ripple factor म्हणजे हा भागाकार आहे, रेशो आहे. RMS value of AC component divided by the value of DC component. या भागाकाराला हा जो AC component आहे त्याची RMS व्हॅल्यू म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, या AC कंपोनेंटची RMS व्हॅल्यू भागिले डीसी कंपोनेंटची किंमत, या भागाकाराला म्हणायचं आहे रिपल फॅक्टर. पुढचा भाग जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे फिल्टर सर्किट्स. द आउटपुट ऑफ अ रेक्टिफायर इज इन द फॉर्म ऑफ पल्सेस ॲज शोन इन द फोर्थ वेव फॉर्म इन फिगर 16.5. 16.5 ही आकृती आहे, ही फोर्थ फिगर आहे. यामध्ये आउटपुट जे आहे ते असं पल्सेसच्या स्वरूपात दिसत आहे. युनिडायरेक्शनल आहे, या पल्सेस फक्त एकाच बाजूला आहे. पण रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे हे पल्सेसच्या स्वरूपात आहे, वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे. द आउटपुट इज युनिडायरेक्शनल बट द आउटपुट डज नॉट हॅव अ स्टेडी व्हॅल्यू. आउटपुट युनिडायरेक्शनल आहे पण त्याची किंमत कमी जास्त होत चाललेली आहे, स्थिर किंमत नाही, म्हणजे स्टेडी व्हॅल्यू मिळालेली नाही. It keeps fluctuating due to the ripple component present in it. त्या आउटपुट मध्ये AC कंपोनंट आहे, रिपल आहे, त्यामुळे तो फ्लक्च्युएट होत चाललेला आहे. A filter circuit is used to remove the ripple from the output of a rectifier. फिल्टर सर्किटचा वापर आपण करणार आहोत आणि त्याचा उपयोग जो आहे तो रेक्टिफायर आउटपुट मध्ये जे काही रिपल आहे, जो AC कंपोनंट आहे त्याला फिल्टर करण्याचं काम फिल्टर सर्किट्स करणार आहे. अ फिल्टर सर्किट इज अ सर्किट विच रिमूव्स द AC कंपोनेंट और द रिपल फ्रॉम द रेक्टिफायर आउटपुट अँड अलाउज ओनली द DC कंपोनेंट. AC कंपोनेंट जो आहे अल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह, रेक्टिफायर आउटपुट जे आहे पल्सेसच्या स्वरूपात आहे, पॉझिटिव्ह पल्सेस. आणि ही जी काही फिल्टर सर्किट आहे ही फिल्टर सर्किट त्या पल्सेटिंग आउटपुटचं AC कंपोनंट रिमूव्ह करेल आणि आपल्याला
फक्त डीसी कंपोनंट जो आहे म्हणजे एक स्टेडी व्हॅल्यू, व्होल्टेजची स्टेडी व्हॅल्यू आपल्याला या आउटपुटमध्ये मिळणार आहे. ॲज शोन इन फिगर 16.6b, the pulsating DC voltage of a rectifier output is applied across a capacitor. हे DC AC जी आहे रेक्टिफायरचं काम आहे ACचं रूपांतर DC मध्ये करणं. मग या रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे जे पल्सेटिंग स्वरूपाचं आहे हे एका कॅपॅसिटरला आपण दिलेलं आहे. As the voltage across capacitor rises, capacitor gets charged to point A and supplies current to the load resistance. ही रेक्टिफायरचं आउटपुट जे आहे हे डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे. आता इथं ही एक सायकल आहे इथून इथपर्यंत, याला एक सायकल म्हणतो. इथून इथपर्यंतची जो काही भाग आहे त्याला हाफ सायकल म्हणायचं आहे. आणि ओ पासून या ए पर्यंतचा जो भाग आहे वेव्हफॉर्मचा याला क्वार्टर सायकल म्हणजे एक चतुर्थांश सायकल असं म्हणायचं आहे. आता रेक्टिफायर आउटपुट मध्ये जेव्हा व्होल्टेज हे 0 पासून वाढत चाललेलं आहे या दरम्यान हे सायकल एंटर होताना तो कॅपॅसिटर जो आपण इथे कनेक्ट केलेला आहे हा कॅपॅसिटर या ए पोटेन्शियल पर्यंत चार्ज होणार आहे. म्हणजे कॅपॅसिटर वरती करंट चार्जच्या स्वरूपात या कॅपॅसिटर वरती स्टोअर होईल आणि त्याचे पोलॅरिटी इथे दाखवल्याप्रमाणे असणार आहे. कॅपॅसिटर चार्ज होतो आहे आणि करंट जो आहे तो लोड रेझिस्टन्स मधनं पाठवेल. जेव्हा क्वार्टर सायकल पूर्ण होईल म्हणजे इथपर्यंतचा भाग तेव्हा कॅपॅसिटर जो आहे हा ए पॉइंट पर्यंत हा जो पीक आहे या ए पॉइंटला जेवढं व्होल्टेज आहे त्या व्होल्टेज पर्यंत तो कॅपॅसिटर चार्ज होणार आहे. म्हणजे कॅपॅसिटरचं पोटेन्शियल ए पॉइंटला व्हीपी एवढा असणार आहे. At the end of quarter cycle, the capacitor gets charged to the peak voltage shown as Vp in figure 16.7c of the rectifier output voltage. Now, the rectifier voltage begins to decrease so that the capacitor starts discharging through the load resistance and the voltage across it begins to drop. आता इथं जेव्हा हे व्होल्टेज रेक्टिफायरचं व्होल्टेज हे डिक्रीज होत चाललेलं आहे म्हणजे इथून इथपर्यंत या वेळेस तो कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल. म्हणजे कॅपॅसिटरने जो चार्ज इथं स्टोअर केलेला आहे डिस्चार्ज होताना तो चार्ज बाहेर पाठवेल आणि हा कॅपॅसिटरचा चार्ज या लोड सर्किट मधनं या लोड रेझिस्टन्स मधनं फ्लो होईल. पण हे घडत असताना पुन्हा पुढची सायकल येईल. या पुढच्या सायकल मध्ये करंट किंवा व्होल्टेज वाढत चाललेला आहे. मग डिस्चार्जिंग होताना कॅपॅसिटर ए पासून या बी पॉइंट पर्यंत हा जो पॉइंट आहे बी खाली लिहिलेला आहे हा पॉइंट बी आहे. कॅपॅसिटरचं व्होल्टेज ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत स्लाइटली डिक्रीज होईल. स्लाइटली डिक्रीज होण्याचं कारण कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना पुन्हा पुढची सायकल येईल. या सायकलला पुन्हा कॅपॅसिटर चार्ज होणार आहे सी पॉइंट पर्यंत. या सी पॉइंटचं व्होल्टेज व्हीपी एवढा आहे. क्वार्टर सायकल इथं पूर्ण झाली, कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला. पुन्हा या पुढच्या भागामध्ये तो कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल आणि त्याचं पोटेन्शियल सी पासून डी पर्यंत कमी होईल आणि ही प्रक्रिया पुन्हा रिपीटेडली चालू राहणार आहे. पुन्हा डी पासून ई पर्यंत कॅपॅसिटर चार्ज होईल, ई पासून एफ पर्यंत डिस्चार्ज होईल, एफ पासून जी कडे तो चार्ज होणार पुन्हा डिस्चार्ज होणार. म्हणजे पूर्वी या रेक्टिफायरचं जे आउटपुट होतं ते अशा स्वरूपाचं होतं, या पल्सेसच्या स्वरूपात होतं. पण त्या रेक्टिफायरच्या आउटपुटला कॅपॅसिटर बरोबर जोडलं
तर कॅपॅसिटरच्या अक्रॉस जे आपल्याला व्होल्टेज मिळणार आहे ते अशा स्वरूपाचं मिळणार आहे. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर पूर्वीचा हा जो काही भाग होता रिपलचा भाग हा तर कमी झालेला आहे. पूर्वी रिपल जो आहे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत रिपल होता. एसी कंपोनंट या लेवल पासून या लेवल पर्यंत होता. आता ते प्रमाण जे आहे इथं घटलेलं आहे ते इथून फक्त इथपर्यंतच राहत आहे. नाव रेक्टिफायर voltage begins to decrease so that capacitor starts discharging through the load resistance and the voltage across it begins to drop. Voltage across the load decreases only slightly up to point B because the next voltage peak recharges the capacitor immediately. Voltage decrease होता है कारण ही जी पल्स आहे रेक्टिफायरचं आउटपुट जे आहे ते डिक्रीज होत चाललेलं आहे म्हणून कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल आणि त्याचं पोटेन्शियल ए पासून बी कडे स्लाइटली कमी होईल कारण पुन्हा पुढची सायकल जी आहे ती कॅपॅसिटरला चार्ज करणार आहे सी पॉइंट पर्यंत. व्होल्टेज अक्रॉस द लोड डिक्रीजेस ओनली स्लाइटली अप टू द पॉइंट बी बिकॉज next voltage peak recharges the capacitor immediately. This process is repeated again and again and the output voltage waveform takes the form shown in figure 16.6 C. या आकृतीमध्ये आउटपुट जे आहे ते आपल्याला आता या स्वरूपाचं मिळतंय. The output is unregulated DC waveform. Voltage regulator circuits are used to obtain regulated DC supply. The capacitor filter circuit is widely used because of its low cost, small size and light weight. आपण फिल्टर सर्किट मध्ये कॅपॅसिटरचा वापर केलेला आहे. प्रामुख्याने कॅपॅसिटरचा वापर केला जातो. कॅपॅसिटर वापरण्याचं कारण त्याची किंमत अत्यंत कमी आहे, लो कॉस्ट, साईज अत्यंत कमी आहे आणि वजनाने तो हलका आहे म्हणून कॅपॅसिटरचा वापर फिल्टर म्हणून केला जाणार आहे. दिस टाइप ऑफ फिल्टर इज प्रेफर्ड फॉर स्मॉल लोड करंट्स. जेव्हा लोड करंट कमी असेल तेव्हा कॅपॅसिटरचा फिल्टर म्हणून वापर करणं प्रेफर केलं जातं. इट इज कॉमनली यूज्ड इन बॅटरी इलिमिनेटर्स. बॅटरी इलिमिनेटर्स मध्ये फिल्टर सर्किट्स अशा स्वरूपाच्या वापरल्या जाणार आहे. व्हेन a power supply is connected to a load, it is noticed that there is a drop in the output voltage. A power supply whose output changes when a load is connected across it is called unregulated power supply. इथं हा लोड जोडलेला आहे, आपल्याला इथं व्होल्टेज मिळतं आहे. हा पॉवर सप्लाय सारखं काम करणार आहे, तो आपल्याला व्होल्टेज प्रोव्हाइड करेल. पण जेव्हा आपण आउटपुटला लोड रेझिस्टन्स जोडू तर या लोड रेझिस्टन्स मुळे या दोन टोकांमधलं व्होल्टेज कमी होत आहे. मग जेव्हा लोड जोडल्यानंतर एखाद्या पॉवर सप्लाय बरोबर लोड जोडल्यानंतर त्याच्या दोन टोकांमधलं व्होल्टेज कमी होत असेल तर अशा सप्लायला म्हणायचं आहे अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय. आणि त्या उलट जर आपण कुठलाही लोड इथं जोडला आणि लोड जोडल्यानंतर पॉवर सप्लायच्या व्होल्टेज मध्ये कुठलाही बदल होत नसेल म्हणजे ते व्होल्टेज कॉन्स्टंट राहत असेल तर अशा व्होल्टेजला म्हणायचं आहे रेग्युलेटेड व्होल्टेज. मग इथं रेक्टिफायर किंवा या फिल्टर सर्किटचं जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज अनरेग्युलेटेड आहे. A power supply whose output changes when a load is connected across it is called unregulated power supply. When the output of a power supply remains steady म्हणजे constant even after connecting a load resistance, it is called a regulated power supply. There are many ways in which power supply can be regulated. A commonly used voltage regulator circuit uses a Zener diode.
रेग्युलेशन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मोस्ट कॉमनली युज्ड व्होल्टेज रेग्युलेटर सर्किट जे असते त्यामध्ये झिनर डायोडचा वापर केला जातो. वी विल नाउ डिस्कस अ झिनर डायोड फर्स्ट अँड देन ट्राय टू अंडरस्टँड हाऊ इट कॅन बी युज्ड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. आपण सर्वप्रथम झिनर डायोड म्हणजे काय, त्याची रचना, त्याचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत आणि नंतर हा झिनर डायोड व्होल्टेज कसा रेग्युलेट करतो त्याबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. पहिला भाग जो आहे जंक्शन ब्रेकडाऊन. त्या अगोदर स्पेशल पर्पज जंक्शन डायोड्स. आपण जंक्शन डायोड म्हणजे सेमीकंडक्टर डायोड स्टडी केलेला आहे. काही विशिष्ट कारणांसाठी, विशिष्ट उपयोगांसाठी वापरले जाणारे काही जंक्शन डायोड्स आपल्याला अभ्यासायचे. In this section, we will study some of the common special purpose junction diodes such as Zener diode, दूसरा है फोटो डायोड, तीसरा है सोलर सेल आणि चौथा आहे लाइट इमिटिंग डायोड म्हणजे LED. जंक्शन ब्रेकडाउन. In 11th standard, we have studied that when reverse bias voltage of an ordinary junction diode is increased beyond a critical voltage, a reverse current increases sharply to a high value. This critical voltage is called reverse breakdown voltage. मग रिव्हर्स बायस मध्ये डायोड वापरल्यानंतर एक क्रिटिकल व्होल्टेज आहे की त्या व्होल्टेजला त्या रिव्हर्स बायस डायोड मधनं जाणारा करंट अचानक अत्यंत शार्पली हाय व्हॅल्यूला इन्क्रीज होतो. करंट भरपूर प्रमाणात फ्लो होतो. हा जो क्रिटिकल व्होल्टेज आहे यालाच म्हणायचं आहे रिव्हर्स ब्रेकडाउन व्होल्टेज. द डायोड इज डॅमेज्ड ॲट दिस स्टेज. वी विल नॉट डिस्कस व्हॉट हॅपन्स व्हेन देर इज अ जंक्शन ब्रेकडाउन. जंक्शन ब्रेकडाउन जेव्हा घडतं तेव्हा डायोडमध्ये काय होतं आहे ते आपल्याला स्टडी करायचं. इलेक्ट्रिक ब्रेकडाउन ऑफ एनी मटेरियल म्हणजे मेटल, सेमीकंडक्टर और इवन इन्सुलेटर, कुठलंही मटेरियल असू द्या, जेव्हा त्यामध्ये ब्रेकडाऊन होतं, इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन होतं, तर ते इलेक्ट्रिकल ब्रेकडाऊन दोन प्रकाराचं असतं. पहिलं आहे ॲव्हलांच ब्रेकडाऊन आणि दुसरं आहे झिनर ब्रेकडाऊन. वी विल डिस्कस ओनली झिनर ब्रेकडाऊन इन सम डिटेल्स. आपल्याला आपल्या या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये ॲव्हलांच ब्रेकडाऊनची फारशी काही गरज नाही, ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणार नाही. आपल्याला फक्त झिनर ब्रेकडाऊन स्टडी करायचं आहे. व्हेन रिव्हर्स व्होल्टेज अक्रॉस पीएन जंक्शन डायोड इज इन्क्रीज्ड, द इलेक्ट्रिक फील्ड अक्रॉस द जंक्शन इन्क्रीजेस. जेव्हा आपण डायोडला रिव्हर्स बायस अप्लाय करतो तेव्हा त्या डायोडमध्ये जे काही इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होतं आहे, जंक्शनच्या अक्रॉस जे काही इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होतं आहे ते इन्क्रीज होतं आहे. दिस रिझल्ट्स इन फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स ॲट द जंक्शन. कोव्हॅलंट बॉन्ड्स which hold the semiconductor together are broken down due to this force and electrons are removed from the bonds. इथं या इलेक्ट्रिक फील्ड मुळे त्या जंक्शनच्या जवळ जे काही ॲटम्स आहेत त्यांचे जे काही कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात इलेक्ट्रिक फील्ड कडनं एनर्जी घेऊन, आणि हे बॉन्ड्स ब्रेक झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स जे आहे त्या बॉन्ड्स मधनं रिमूव्ह केले जातात. These free electrons are then available for electrical conduction and results in a large current. या इलेक्ट्रिक फील्ड मुळे, रिव्हर्स बायस मुळे इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होतं. इलेक्ट्रिक फील्ड मुळे बरेचसे कोव्हॅलंट बॉन्ड्स ब्रेक होतात आणि त्यातनं फ्री इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले जातात आणि हे इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिक कंडक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात, भाग घेतात आणि या अचानक वाढलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येमुळे लार्ज म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये करंट फ्लो होतोय. व्हेन द अप्लाइड व्होल्टेज इज इन्क्रीज्ड, इलेक्ट्रिक फील्ड अक्रॉस द जंक्शन ऑल्सो इन्क्रीजेस and more इलेक्ट्रॉन्स आर रिमूव्ड फ्रॉम देअर कोव्हॅलंट बॉन्ड्स.
जसं जसं तुम्ही अप्लाइड फील्ड वाढवणार तसं तसं इलेक्ट्रिक फील्ड वाढेल. इलेक्ट्रिक फील्ड वाढल्यामुळे अधिकाधिक बॉन्ड्स ब्रेक होतील आणि इलेक्ट्रॉन्स त्या बॉन्ड्स मधून रिमूव्ह केले जातील. Thus, a net current is developed which increases rapidly with increase in applied voltage. मग इथं या इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे नेट करंट निर्माण होतोय आणि हा करंट रॅपिडली इन्क्रीज होतोय विथ द इन्क्रीज इन अप्लाइड व्होल्टेज. अप्लाइड व्होल्टेज जसं तुम्ही वाढवणार तसा हा करंटही वाढत जाणार आहे. Zener breakdown occurs in diodes which are heavily doped. The depletion layer is narrow in such diodes. Zener breakdown does not result in the damage of a diode. आपण सुरुवातीला बघितलं की ऑर्डिनरी डायोड मध्ये जर आपण ते क्रिटिकल व्होल्टेज सरपास केलं, त्याला ओलांडलं, तर डायोड डॅमेज होत होता. पण झिनर डायोड मध्ये जरी झिनर ब्रेकडाऊन घडलं तरी तो डायोड जो आहे तो डॅमेज होत नाही. अशा पद्धतीचा जो काही डायोड आहे तो हेवीली डोप्ड असतो आणि त्यामध्ये जी काही डिप्लेशन लेयर असते ती अत्यंत नॅरो असते. झिनर डायोड कॅरेक्टरिस्टिक. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आज आपल्या वर्गामध्ये आपण झिनर डायोड जो आहे याचा बेसिक भाग स्टडी केलेला आहे. पण या कोविड परिस्थितीमुळे जो 25% सिलेबस रिड्यूस झालेला आहे त्यामध्ये हा झिनर डायोड जो आहे हा भाग वगळण्यात आलेला आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर आर्टिकल 16.3.1 झिनर डायोड, इथून हा भाग वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 347. त्यानंतर हे पेज नंबर 348 संपूर्ण वगळलेलं आहे. पेज नंबर 349 संपूर्ण वगळलेले आहे आणि पेज नंबर 350 इथपर्यंतचा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढचा भाग जो आपल्याला स्टडी करायचा आहे पुढच्या लेक्चरमध्ये तो असणार आहे फोटो डायोड. आपण इथं आपलं लेक्चर थांबवूया. थँक्यू फॉर वॉचिंग.